विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वनरक्षक या पदाच्या वनवृत्त वाईज जिल्ह्यानुसार किती जागा रिक्त आहेत याची माहिती डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. आपल्याकडे माहिती आलेली आहे. महाराष्ट्र वन विभागाकडे मी वनवृत्त वाईज आपल्याकडे किती जागा रिक्त आहेत वनरक्षकच्या त्यांनी मागणी केली होती माहिती अधिकार म्हणजे RTI द्वारे. तर संपूर्ण डिटेल्समध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, मी RTI आधी सादर केला होता. त्याच्यामध्ये बघू शकता त्यांनी रिप्लाय दिलेला आहे 11/12/2024 ला, म्हणजे 11 तारखेला त्यांनी मला रिप्लाय दिलेला आहे. डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. वनरक्षक आणि वनसेवक ही भरती येण्यासाठी आपण खूप प्रयत्न करणार आहोत आणि ही जाहिरात लवकरच आलेली तुम्हाला बघायला भेटेल. या प्रयत्न करण्यासाठी आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आपला जो वनरक्षक आणि वनसेवक पदाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर इथे मी माझं या ठिकाणी नाव दिसत आहे तुम्हाला. तर या ठिकाणी ॲड्रेस हाईड केलेला आहे, ईमेल देखील हाईड केलेला आहे. तर माहिती मी कशाप्रकारे सादर केली होती, तर या ठिकाणी कशाप्रकारे मागणी केली होती तुम्ही बघू शकता. डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे, नागपूर, कोल्हापूर वनवृत्तांमध्ये वनरक्षक गट क च्या किती जागा रिक्त आहेत याची वनवृत्त वाईज माहिती द्यावी असे त्यांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिली होती. परंतु डिसेंबर 2024 पर्यंत त्यांनी सादर केली नाही माहिती. तर सप्टेंबर 2024 पर्यंत किती जागा वनवृत्त वाईज रिक्त आहेत याची माहिती दिलेली आहे. तर डिटेल्समध्ये आपण ती माहिती आता बघून घेऊयात. पहिल्यांदा सर्वात आधी वनवृत्त वाईज कोणत्या वनवृत्तामध्ये किती जागा रिक्त आहेत हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगून देतो. तर बघू शकता चंद्रपूरमध्ये वनरक्षकच्या रिक्त जागा आहेत 46. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत 217 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर अमरावती तर बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये 267 जागा रिक्त आहेत वनरक्षकच्या. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर हे वेगळं खातं आहे प्रवंस, याच्यामध्ये एक जागा रिक्त आहे वनरक्षकची. त्याच्यानंतर पुणे बघू शकता 16 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर आहे धुळे वनवृत्त 218 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर नाशिक वनवृत्त 68 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 50 जागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाणे मोठ्या प्रमाणामध्ये 291 जागा रिक्त आहेत. आणि कोल्हापूर जर बघितले तर 29 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. एवढ्या जागा रिक्त आहेत. एकूण मिळून 1358 जागा रिक्त आहेत. परंतु ही माहिती कधी आहे? सप्टेंबर 2024 पर्यंतचे आहे. डिसेंबर पर्यंत या जागांचा आकडा 1600 पर्यंत जातो हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु वनवृत्त वाईज माहिती नव्हती ती देखील आपल्याकडे भेटलेली आहे. तर वनरक्षकची जाहिरात येण्यासाठी आपल्याला चांगले सर्वांना प्रयत्न करायचे आहेत आणि त्या प्रयत्न करण्यासाठी आपला स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. त्याच्यावरती आपल्याला वनमंत्री कोण होत आहे त्याच्यानंतर आता उद्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये समजून येणार आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि हा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.